आता काही दिवसांपासून तुम्ही सैयारा या चित्रपटाच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर पाहत असाल. कोण चित्रपटगृहात चक्कर येऊन पडतंय, तर कुणाला तरी झटका येतोय. बरं, आता ज्याचा प्रेम प्रकरणाशी काही संबंधही नाही, ते सुद्धा आपल्या मित्रांसोबत जाऊन डोळे ओलं करून येतायत. कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सैयारा या सिनेमानं केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपली एक खास जागा बनवली आहे. आता काहींच्या मते चित्रपट खूप भारी, तर काहींच्या मते टिपिकल बॉलिवूड सिनेमा म्हटलं जातंय. नव्या चेहऱ्यांची ही प्रेमकथा, दमदार संगीत आणि जिवंत अभिनयामुळे सर्वत्र चर्चेत आहे. हा रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो, असं चाहत्यांचं थेट म्हणणं आहे. नेमकं या चित्रपटात काय आहे? या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि चित्रपटातील हिरो आणि हिरोईन कोण आहेत, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सैयारा हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे आणि विशेषतः तरुण प्रेक्षकांना त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या सिनेमाचं मनापासून कौतुकही केलं आहे. एक चाहता असं म्हणतो की सैयारा ही एक खूपच भावनिक आणि खरं वाटणारी प्रेमकथा आहे. सध्या अशा कथा फारशा पाहायला मिळत नाहीत. यामध्ये कोणताही मोठा स्टार नाही, पण दोन्ही नवोदित कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. आहान पांडे आणि अनित पड्डा यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक वाटली. हा चित्रपट आपल्याला प्रेमाबद्दल पुन्हा विचार करायला लावतो. एक दुसरे चाहते म्हणतात हा सिनेमा टिपिकल मोहित सुरी स्टाईलमध्ये आहे. सुंदर संगीत आणि प्रेमातील भावनांना मस्त पद्धतीने दाखवलं आहे. हेच संगीत आजच्या तरुणांना खूप आवडतं आणि त्यामुळंच ते थिएटरमध्ये येत आहेत. एक चाहते असं म्हणतात की या चित्रपटातलं प्रेम खरं वाटतं. दोघांचं एकमेकांसाठी असलेलं समर्पण कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही आणि हेच प्रेक्षकांच्या मनाला भिडतं. अर्थात काही चाहत्यांना चित्रपटाची कथा फारशी नवीन वाटली नाही. त्यांचं म्हणणं आहे की कथा थोडी टिपिकल बॉलिवूड प्रेम कथेसारखी आहे. कलाकारांना अजून मेहनत करावी लागेल, पण तरीही तरुण प्रेक्षकांचा या सिनेमाला अतिउत्तम आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशामागे अनेक कारणं आहेत, असं चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समीक्षक सांगतात. साधी पण हृदयस्पर्शी कथा, सुंदर संगीत आणि नव्या कलाकारांना फार प्रमोशन न करता लॉन्च करणं, या सगळ्यामुळे सैयारा या चित्रपटाचं यश वाढलं. एक वरिष्ठ समीक्षक म्हणतात, सैयाराच्या प्रमोशनमध्ये यशराज फिल्म्सने फार विचारपूर्वक निर्णय घेतले. कलाकारांना फारसं मीडियात आणलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली आणि रिलीज वेळी त्याचा फायदा झाला. मोहित सुरींनी याआधी जहर, कलियुग, आशिकी 2 असे चित्रपट दिले आहेत. त्याचा खास फोकस नेहमीच संगीत आणि भावनिक गोष्टींवर असतो. सैयाराचं टायटल ट्रॅक आणि इतर गाणी सुद्धा लोकांच्या ओठांवर आहेत. या गाण्यांनी सिनेमाच्या यशात मोठा भाग उचलला आहे. चाहत्यांचं असं म्हणणं आहे की फक्त गाणीच नाही, तर त्यांचं चित्रीकरण सुद्धा खूप छान झालं आहे. त्यामुळेच लोक थिएटरमध्ये जास्त संख्येने जात आहेत. एक समीक्षक म्हणतात की नवीन चेहऱ्यांची निवड, त्यांचा सहज अभिनय आणि मोहित सुरींचं दिग्दर्शन, हे सगळं सैयाराच्या यशामागे आहे. गेल्या काही वर्षात बॉक्स ऑफिसवर प्रेमकथा फारशा दिसत नव्हत्या. सैयाराने ही उणीव भरून काढली. लैला मजनू, ये जवानी है दीवानी सारखे जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये लागायला सुरुवात झाली होती आणि तरुण मंडळी ते पाहायला जात देखील होती. सैयाराने तरुणांच्या मनात दडलेली प्रेमकथांची इच्छा पूर्ण केली. हा चित्रपट
फक्त मॉल्समधल्या मल्टिप्लेक्समध्येच नाही, तर छोट्या शहरातील थिएटर्समध्येही चांगली कमाई करत आहे. बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यातल्या एका थिएटरमध्ये चाहते सांगतात की छोट्या शहरांमध्येही लोक मोठ्या संख्येने सय्यारा पाहायला येत आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 22 कोटी, दुसऱ्या दिवशी 26.25 कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल 35.75 कोटी रुपये कमवले. पहिल्या 3 दिवसात एकूण 84 कोटी आणि चौथ्या दिवशी 20 कोटी मिळून फक्त 4 दिवसातच 100 कोटींचा आकडा पार केला. अहान पांडेचं या चित्रपटामधून पदार्पण झालं आहे. त्याची तुलना 25 वर्षांपूर्वी कहो ना प्यार है मधून डेब्यू करणाऱ्या ऋतिक रोशन सोबत केली जात आहे आणि पड्डासोबत त्याची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजतीये. अहान हा चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि डी.एन. पांडे यांचा मुलगा आहे. अभिनयात येण्याआधी तो काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता. सय्यारासाठी अहान पांडेची निवड आदित्य चोपडा यांनी सुचवली होती. सुरुवातीला मोहित सुरीला तो योग्य वाटत नव्हता, पण एकत्र वेळ घालवल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अहान ही भूमिका चांगल्या प्रकारे करू शकतो आणि पड्ड्याने बिग गर्ल्स डोंट क्राय या वेब सिरीज मध्ये काम केलं होतं. सलाम वेंकी या चित्रपटातही ती होती, पण सय्यारा तिचा पहिलाच प्रमुख चित्रपट आहे. ती मूळची अमृतसरची असून आधी मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे. आता सगळं काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या चित्राबद्दल बोललं जात असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की की यामुळे बॉलिवूडची लव्ह स्टोरीज असणाऱ्या सिनेमाची इज्जत मात्र या सिनेमानं राखली आहे. तुम्ही सय्यारा पाहिला का? तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.